बास झालं, बास झाला. आता डोक्यावरून पाणी गेलं माझ्या. बास झालं. मायाला मी आपलं समजत होते, पण ती दुसऱ्याची निघाली. काय ग, एवढी का चिडली आहेस? मॉम, तू मायाला बोलवायला गेली होतीस ना? कुठे आहे ती माया? मेली. आपल्यासाठी आजपासून माया मेली. नाही मॉम, वेट. ती माझी सून नाहीये आता, कारण ती मंजिरीला जाऊन मिळाली आहे. मंजिरीला? नाही 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 नाही, हे बघ, काहीतरी गैरसमज झाला असेल मॉम. आपण विचारूया ना, माया येईल, आपण बोलवूया तिला. माया. नाही, आता तिच्याशी बोलायचं नाही. ती आता बोलण्याच्या पलीकडे गेलेली आहे. एक नंबरची स्वार्थी आहे ती. फक्त स्वतःचा विचार करते, आपल्या कोणाचाही विचार करत नाहीये ती. सासूबाई, हो काहीही काय बोलताय? माया, तू सून म्हणायच्या लायकीची नाहीयेस, आणि यापुढे मला सासूबाई म्हणायचं नाही. आणि मी बडबडतेय? हा, नाही नाही, बरोबरच आहे. माझी चूकच झाली ना. मी माया मॅडमना बोलवायला गेले, चूक झाली माझी. आणि तिथे मंजिरी समोर माझीच नाचक्की केलीस. लाज नाही वाटत तुला? हा, माया, तुला खरं सांगू का, तू कुत्र्याचं पिल्लू होण्याच्या सुद्धा लायकीची नाहीयेस ग. सासूबाई, कम ऑन, थोडं रिलॅक्स करा. आणि एक मिनिट. हा, तुमचा गैरसमज झाला. गैरसमज झाला होता, आता नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मंजिरीच्या बाजूनी गेलीस तर गाठ माझ्याशी आहे म्हणून. हा, तरीही तू तेच केलंस. बोल आता. ती ऐक, हसू नाही तर काय करू सासूबाई? हा, आणि गरमी एवढी वाढली आहे, तुमचं डोकं पण टापलंय, काम करतच नाहीये. माया, तुला हसायला येते? इट्स नॉट जोक. मॉम आहे माझी. बघ ना, माझ्या बायकोवर हसायची गरज नाही तुला. अरे मग हसू नाही तर काय करू? हा, मला वाटलेलं ह्या स्मार्ट आहेत. हा, पण आय वॉज रॉंग. म्हणजे आपण आता इतके दिवस इतका मोठा प्लॅन बनवतोय आणि ह्यांना अजूनही कळलेलं नाहीये की मी हे सगळं मुद्दाम करते. मुद्दाम? ऑब्विसली. अरे इतके दिवस आपण इतका मोठा प्लॅन बनवतोय, पण त्यासाठी आपल्याला मंजिरीबद्दल, मीराबद्दल, मीरासोबत असलेल्या भूताबद्दल माहिती हवी ना. ती माहिती गोळा करण्यासाठी मी मंजिरी सोबत फ्रेंडशिप केली आहे. त्यामुळे हा सगळा फक्त एक ड्रामा आहे. या, हा, छान प्लॅन आहे. हा. नाईस प्लॅन ऍक्च्युली. मी म्हटलं होतं की नाही, मी म्हटलं होतं माया अशी वागूच शकत नाही. आफ्टर ऑल शी इज माय वाईफ. ह्या मायावर कसा विश्वास ठेवावा ना, तेच कळत नाहीये मला. वेदाचे बाबा, तुम्हाला ऑफिसला जायचंच नव्हतं ना?
फाईल घ्यायला आलोय. खोटं कधीपासून बोलायला लागलात तुम्ही? खोटं का बोलू मी? याआधी जेव्हा तुम्ही फाईल विसरायचा तेव्हा तुम्ही मला फोन करायचा, मला म्हणायचात की तू ऑफिसमध्ये फाईल आणून दे किंवा गेट पर्यंत तरी आणून दे. माणूस दरवेळेस सारखा वागत नाही. तुमच्या चेहऱ्यावर जराही गिल्ट नाहीये. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? गिल्ट? तुला कॉल केला नाही याचा गिल्ट? मी कशाबद्दल बोलते ना हे तुम्हाला माहितीये. तुझ्या मनातलं मला ओळखता येत नाहीये मीरा. स्पष्ट सांग. तुम्ही स्पष्ट बोला ना वेदाचे बाबा. का वागताय असं तुम्ही? तुम्हाला यात काही चुकीचं वाटत नाहीये का? तुम्हाला माहिती आहे ना ती माया कशी आहे. या मागे मायाचं काहीतरी प्लॅन असणार आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? माणसं ओळखणं इतकं सोपं नसतं. कधी कधी जी व्यक्ती आपल्याला राक्षस वाटते ती देव माणूस निघते, आणि जी व्यक्ती आपल्याला देव वाटते ती... वेदाचे बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या मायाने असं काय सांगितलंय तुम्हाला? बोला ना. मीरा, मला या विषयावर बोलायचं नाहीये. आणि तुला माझी शपथ आहे, माझ्यासमोर मायाचा विषय काढू नकोस. बाकी आपल्यात काय चालू आहे, का चालू आहे, तुला काय हवंय, मला काय हवंय, हे तुला चांगलंच माहिती आहे. मायाने वेदाच्या बाबांच्या मनात पुन्हा विष पेरले. मी मायाला सोडणार नाही. खऱ्या अथर्वला संशय यायला नकोय.